हा अनुभव नाशिकवरतून निघलाय पाकिस्तानच्या दिशेने कशासाठी सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ना पब्लिक. बघू शकता आज आपल्या गाड्या तिन्ही पण उभी धंदेच नाही तर करणार काय यार. एकदम शांतता आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळे तुमचा भाऊ पण निवांत उठला. म्हटलं निवांत उठून आता आपण सीएनजी भरायला जाऊ, कारण की सीएनजी वर आहे ना लय गर्दी राहते. एक एक दीड तास लागतो सीएनजी भरायला, लांबच लांब लाईन राहते. म्हटलं आधी सीएनजी भरून घेऊ. म्हटलं पंपावरती पोहोचल्याच्या नंतर डायरेक्ट व्हीआयपी नंबर लावला ना संजीव बाबांनी माझा. चायला म्हटलं डायरेक्ट आपला नंबर पाहिला, असं कसं काय मेहरबान झाला. म्हटलं बघतो तर काय पूर्ण पंप सामसूम. चायला म्हटलं त्याच्यामुळे संजीव बाबाने आपला पहिला नंबर लावला, नाही तर कधी लावा तिने आपला पहिला. लोक पण असा बी गॅस भरून करणार काय, धंदेच नाही तर वैतागले लोक. धंदेच नाही तर कायला त्या पंपावर गर्दी करत बसतील. सीएनजी भरल्याच्या नंतर म्हटलं चला नाशिक रोडला जाऊ. पण नाशिक रोडला पोहोचल्याच्या नंतर बघू शकता माझे मित्र कधीचे बसलेले इथं, यांना बुकिंग नाही भेटत. म्हटलं यांच्या नादात आपण इथं बसलो तर भीक मागावं लागेल. पण अचानक एक दोस्ताचा फोन आला, म्हणे बुकिंग आहे म्हणे. म्हटलं दे ना भाऊ. मग काय निघालो कस्टमर घेऊन. पण रस्त्यामध्ये एक बाबा पिचकारी विकत होते, ते पण चष्म्याची पिचकारी. लोक भारी बिझनेस करताय. अचानक समोर अनुभव दिसला. म्हटलं बापरे, हा अनुभव जर पाकिस्तानवर सोडला सगळं सुप्रसाद काहीच राहणार नाही पाकिस्तानचं, म्हणजे कुत्र सुद्धा राहणार नाही पाकिस्तानमध्ये. आणि खरं एकदा टाकायला पाहिजे त्या मोदीने त्या पाकिस्तानवर. फायनली कस्टमरच्या लोकेशन वरती पोहोचलो. लोकेशन डायरेक्ट शेतात होतं. त्या आईला म्हटलं कुठं चालला बाबा काय माहिती शेतामध्ये. म्हटलं त्याला जाऊ दे शेतात, आपण जाऊ घरी. म्हटलं आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा पब्लिक यार.